डिफेन्स मेकॅनिझम जे माइंडच्या सर्वायवलसाठी महत्त्वाचं आहे, जे हे अकॉर्डिंग टू सायकोलॉजी माइंडमध्ये डिफेन्स मेकॅनिझम माइंड सर्वाईव्ह करायसाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे इट इज द फंक्शनल पार्ट ऑफ माइंड. म्हणजे माइंड फंक्शन कसं करणार तुमचं, जसं माइंडला जसं बॉडीला अनाटॉमी फिजिओलॉजी असतं तसंच आहे माइंडला. म्हणजे की व्हॉट इज स्ट्रक्चर ऑफ माइंड, म्हणजे डिस्पोजिशन्स, ॲट्रिब्यूट्स, इट इज द स्ट्रक्चर ऑफ माइंड. आणि फंक्शनिंग ऑफ माइंड इट इज द डिफेन्स मेकॅनिझम, फिजिओलॉजी ऑफ माइंड. म्हणजे की असं होतं का की एका वेळेस तुमचं माइंड वेगळं आहे दुसऱ्या वेळेस वेगळं आहे, नाही ना, फिक्स राहतं पॅटर्न. म्हणजे की प्रत्येकाचे डिस्पोजिशन्स ॲट्रिब्यूट्स फिक्स असतात. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्याचे एक्सप्रेशन चेंज होते. एक्सप्रेशन्स कॅन बी चेंज, इंटेन्सिटी कॅन बी मॉडिफाईड, बट बेसिक वर्क कॅनॉट बी चेंज. जे आपण म्हणतो ना की कॉन्स्टिट्यूशन पूर्ण बदलतं का, तर नाही, कॉन्स्टिट्यूशनच्या एक्सप्रेशन्स बदलतात. त्यामुळे फेजेस वेगवेगळ्या येऊ शकते फॉर्मॅटिक रेग्युलेशनच्या, पण तुमचं बेसिक कोर आहे तो नाही बदलला. हॅनेमन, डॉक्टर एम.एल. गवळे ज्यांनी हे प्रॉपर सायकोलॉजिकल अंडरस्टँडिंग, पॅथॉलॉजिकल अंडरस्टँडिंग ॲट सेल्युलर लेवलला कोरिलेशन्स ऑफ मायझम्स हे सगळं केलं मॉडर्न. डॉक्टर नित्यानंद तिवारी यांनी लाईफ अँड लिव्हिंगचा आस्पेक्ट, म्हणजे की ॲक्च्युली अनप्रिज्युराइज ऑब्झर्व व्हायचा ट्रॅव्हल कसा पाहिजे हे शिकवलं. तर डिफेन्स मेकॅनिझम हे सगळ्यांना कोणी एक्सप्लेन केलं तर डॉक्टर सिग्मंड फ्रूड म्हणून. त्यांनी सांगितलेलं डिफेन्स मेकॅनिझम एक ठराविक बेसिक होते. मग त्याच्यामध्ये ॲडिशन्स त्यांच्या मुलींनी केल्या, ॲना फ्रूड म्हणजे त्याच्यामध्ये. आणि आता नवीन इतके वेगवेगळे डिफेन्स मेकॅनिझम आलेले आहेत ना, अनगोईंग हे ते वेगवेगळे खूप त्याच्यात हे दिलेलं आहे. पण बरेच सायकॅट्रिस्टमध्ये त्याच्यावर डिबेट आहे की हे बाकीचे सगळे आपण ॲक्सेप्ट करायचे का डिफेन्स मेकॅनिझम की नाही करायचे, असं आहे. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यामुळे मी जे टेक्स्टबुक ऑफ सायकॅट्री जे सायकॅट्रिस्ट वापरतात कॅपलर, त्याच्यातनं ह्या डिफेन्स मेकॅनिझम घेऊन सगळ्या केलेल्या आहेत. जर फक्त सायकोलॉजीच्या टेक्निकमध्ये गेलं तर 6-7 डिफेन्स मेकॅनिझम बेसिक्स. तर डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे हे डिफेन्स मेकॅनिझम काम करतं कसं, तर आपल्या माइंडचं स्ट्रक्चर असतं. तर स्ट्रक्चर ह्यांनी कसं एक्सप्लेन केलं तर ईड, इगो, सुपर इगो. ईड म्हणजे काय, तर आपल्या बेसिक अर्जेस, बेसिक इन्स्टिंक्ट्स, ॲनिमल इन्स्टिंक्ट्स, म्हणजे जे आपण प्लेजर सिकिंग करतो ते बेसिक, म्हणजे त्याच्यावर सेक्शुअल अर्जेस असतील, बाकीचे बेसिक ग्रॅटिफिकेशन्स इम्पल्सेस असतील, हे सगळं ह्याला सगळ्याला ईड म्हणते. पण ईडवर कंट्रोल ठेवायला इगो असतो. की इगो हे रिअलिस्टिक काम करतो. रिअलिस्टिक काम करतो म्हणजे काय की तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही वागू शकता का, नाही वागू शकता. मग इट शुड बी इन रिअलिस्टिक वे, की इट इज सोशली ॲक्सेप्टेबल. सोशली ॲक्सेप्टेबल वेने वागला पाहिजे तुम्ही. जर तुम्हाला वाटलं की कसंही मला हे करायचं ते करायचं, तुम्ही करू शकता का, नाही करू शकता का, तर सोसायटी ॲक्सेप्ट नाही करणार. तर मग त्यासाठी इगोचा त्याच्यावर कंट्रोल. इगो त्याला सांगतो की हे करायचं नाही करायचं. मग हे रिअलिस्टिक वेने सांगितलं असतं. आणि त्याच्यावर सुपर इगो. सुपर इगो म्हणजे काय, कन्सायचं म्हणजे काय, सत्सद्विवेक. मग सगळ्यांचंच सत्सद्विवेक एकदम चांगली असेल असं नाही. काहींची काम करेल, काहींची नाही करणार. त्याच्यामुळं सुपर इगोचे जे हे असते डिफेन्स मेकॅनिझम हे केलेले, त्याच्यामध्ये आयडियलिस्टिक आस्पेक्ट जास्त आहे. जे आदर्शवाद, चांगलं वाईट ह्या सगळ्या गोष्टीचा जास्त विचार केला जातो. ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन्स, जे कंट्रोल ठेवणं, म्हणजे एखादी इच्छा आली तर त्याच्यावर कंट्रोल ठेवणं, त्याच्यावर हे करणं, ॲक्टिंग करणं, हे सगळं
ईड आणि सुपर इगो ठरवतं की करायचं की नाही करायचं. ते कसं ठरवतं तर थ्रू डिफेन्स मेकॅनिझम. तर डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे प्रॉपर्टीज काय काय असते तर इट मॅनेजेस इन्स्टिंक्ट्स, ड्राईव्ह अँड मूड. जे आपले इन्स्टिंक्ट येतात ना, आपल्याला ड्राईव्ह असते, बेसिक ड्राईव्ह, थर्स्ट, अपेटाईट, सेक्स, त्या बेसिक ड्राईव्ह आहेत, ह्याच्यावर आपल्या मूडवर, ह्याच्यावर सगळं कंट्रोल ठेवतो. आणि दे ऑल आर अनकॉन्शियस. इट इज नॉट कॉन्शियस. म्हणजे की आपण ठरवून वागत नाही हे असंच वागायचं, हे सगळं आपलं अनकॉन्शियसली बिहेव होतं. तर हे अनकॉन्शियसली कसं बिहेव होतं कारण ह्या डिफेन्स मेकॅनिझम सगळे अनकॉन्शियसली काम करत असतात सबकॉन्शियस माइंड. त्याच्यामुळं आणि ह्याचं हे असतं स्ट्रक्चर 2.5 वर्षात फिक्स होतं बेसिक, म्हणजे त्याचं परम्युटेशन कॉम्बिनेशन. आणि हे आपल्याला कशासाठी स्टडी करायचं आहे, ज्यावेळेस आपल्याला माणूस समजून घ्यायचं. तुम्ही ज्यावेळेस त्याचं लाईफ स्पेस टेबल करणार, लाईफ स्पेस टेबल इट इज द सायकोलॉजिकल टूल की पेशंट अंडरस्टँड करायला. त्यात आपण कुठलाही स्टडी करताना लॉन्जिट्युडिनल स्टडी आणि क्रॉस सेक्शनल स्टडी असं करतो. तर लॉन्जिट्युडिनल स्टडी म्हणजे काय, लहानपणापासून काय झालं, कसं आहे कसा वाढत गेला, त्याला कसं वातावरण मिळालं, पर्सनॅलिटीची डेव्हलप झाली, हे त्याची लॉन्जिट्युडिनल स्टडी झाली. आणि क्रॉस सेक्शन म्हणजे काय की एखादी घटना झाली, एखादा इव्हेंट आहे, तो इव्हेंट आपण डिटेल स्टडी करतो की हां तुम्हाला त्याच्यात काय फिलिंग आलं, मग त्यात कुठलं इमोशन होतं, मग कॅरेक्टरिस्टिक एक्सप्रेशन काय आले, त्याच्यामागे त्याचं डिफरन्स मेकॅनिझम काय होतं माइंडमध्ये, त्याच्यामध्ये त्यावेळेस त्या इव्हेंटमध्ये त्याचं कोणतं मायाचं अंडरस्टँडिंग आहे, त्याच्यावर त्याचं फिलिंग काय आहे, आणि त्याच्यावर मग ॲट्रिब्यूट येतो आपण. म्हणजे की सुरुवातीला इव्हेंट, ऑनसेट, ड्युरेशन, प्रॉपर जो लाईफ स्पेसचा डेटा आहे तो, त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक एक्सप्रेशन म्हणजे त्याच्यात तो काय कॅरेक्टरिस्टिक वागलेला आहे, आणि त्याच्यानंतर प्रिसिपिटिंग फॅक्टर्स म्हणजे कुठलं इमोशन, अँगर आहे, इन्सिक्युरिटी आहे, कशाने ॲग्रिवेट झाले किंवा अनग्रेट झाले, आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट इंटरप्रिटेशनमध्ये जातो आपण. मग त्यात इंटरप्रेट करतो की काय कुठलं कॉन्फ्लिक्ट आहे किंवा कुठलं डिफेन्स मेकॅनिझम आहे, कुठलं फिलिंग आहे आणि कुठलं मायाचं आहे, आणि ते अंडरस्टँड करून परत आपण ॲट्रिब्यूटला येतो की त्याच्यावरून आपण ॲट्रिब्यूट दिला करतो की हा माणूस कसा आहे. म्हणजे की खूप राग आला की डायरेक्ट मारामाऱ्या होतो, इट इज ॲक्टिंग आउट डिफेन्स मेकॅनिझम. म्हणजे ह्याच्यात आपण कॅरेक्टर खूप राग आला, एक सिच्युएशन झाली, मित्रांना भांडण झालं, हे झाला तुमचा डेटा, लाईफ स्पेस डेटा. म्हणजे किती ऑनसेट तुम्ही कधी घेणार तर ते कोणत्या वेळेस जाणार ते ऑनसेट घेणार. कॅरेक्टरिस्टिक एक्सप्रेशन काय घेणार की कोणाला झाला मारामारी, बीट्स फ्रेंड काय असेल ते, मग इट इज कॅरेक्टरिस्टिक एक्सप्रेशन्स. मग ॲग्रेवेटिंग फॅक्टर काय घेणार तर अँगर. डिफरन्स मेकॅनिझम काय घेणार तर ॲक्टिंग आउट आणि माझं कुठे गेला तर सिफिलिस. मग त्या फिलिंग अनकंट्रोलेबल अँगर किंवा हेट्रेड काय असेल ते, आणि त्याच्यानुसार मग तुमचं कुठं येणार डिस्पोजिशनमध्ये काय येणार तुमचं ॲटोमिक अँगर व्हायलेंट. लक्षात आलं की अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक गोष्ट अनालाइज करायची, प्रत्येक सिच्युएशन अनालाइज करायची. तर मग प्रत्येक सिच्युएशन अनालाइज करायची आणि त्याच्यातून आपल्याला पेशंट ॲज अ पर्सन समजून घ्यायचं. म्हणजे मग जर तुम्ही परफेक्ट जर प्रत्येक गोष्टी त्याला समजला तर 100 जणांनी जरी त्याला अंडरस्टँड केलं तरी 100 जणांचं इंटरप्रिटेशन एकच असणार आहे, 100 जणांचा डेटा एकच असणार आहे, मग 100 जणांची रेमेडी पण एकच असणार. म्हणजे हे तुम्हाला करेक्ट स्टँडर्डाइज थिंकिंग साठी महत्त्वाचं आहे. त्याच्याबरोबर तुमची प्रिज्युडिस पण तुम्हाला दाखवतो. म्हणजे की इंटरप्रेट करतोय तर प्रत्येक वेळेस वेगळे इंटरप्रिटेशन येत आहे किंवा ते त्याच्यात नाही याचं मी इंटरप्रेट वेगळ्या पद्धतीने करतोय तर ते मला असा दाखवतो. इट इज युअर प्रिज्युडिस. हा तुमचा विचार आहे, हे कॉन्फ्लिक्ट आहे तुमचं की तुम्ही त्यातनं बाहेर पडलेलं नाही, त्याच्यामुळे तुम्ही त्या असा विचार करताय, त्याच्यामुळे तुमचं इंटरप्रिटेशन रॉंग आहे. कारण ते कन्सिस्टंट यायला पाहिजे. म्हणजे पेशंट असा येणार नाही की एका वेळेस एकदम रागीट आणि एका वेळेस एकदम शांत. रागीट आहे तर तो त्याच्या रागाच्या शेड्स वेगवेगळ्या येतील, पण एकदमच शांत आणि काम असं येणार आहे का नाही. मग जर मी असं वेगळ्या पद्धतीने समजून घेतोय तर मला व्यवस्थित विचार करायला पाहिजे की मी इंटरप्रिटेशनमध्ये कुठं चुकतोय, माझं थिंकिंग कुठं रॉंग झालं. लक्षात येतं म्हणजे हे तुम्हाला प्रत्येक वेळेस आरसा दाखवणार आहे. त्यामुळे प्रॉपर डिफेन्स मेकॅनिझम आपण स्टडी करणं, बेसिक सायकॉलॉजी आपल्याला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे की ह्याच्यावर आपण पर्सन करेक्ट अंडरस्टँड करणार. हे कसे असते अनकॉन्शियस असते, दे आर डिस्क्रीट. म्हणजे की प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने हे करणार आहे.
आणि ते डायनॅमिक आणि रिव्हर्सिबल असते. आणि दे कॅन बी ॲडॅप्टिव्ह ऑर दे कॅन बी पॅथॉलॉजिकल. पॅथॉलॉजिकल म्हणजे काय की त्यांनी ते माइंडचं पूर्ण पॅथॉलॉजी डिस्टर्ब झाली, पॅथॉलॉजी डेव्हलप झाली. म्हणजे सदमा पिक्चर तरी जुना पिक्चर होता एकदम सदमा, कुणाचा कमल हसन आणि श्रीदेवी. त्याच्यामध्ये असं दाखवलं की तिला एक मोठा धक्का बसतो आणि ती एकदम लहान मुलाला बघायला. इट इज काय म्हणते रिग्रेशन सायकोलॉजिकल डिफरन्स. म्हणजे की प्रिव्हियस स्टेजला जाऊन ते तसं करायला लागलं. किंवा एखादा मोठी घटना झाली ते लहान मुलासारखं वागायला लागलं, किंवा मोठी घटना झाली आणि त्याच्यानंतर कॉलेजला जाणारी मुलगी युनिव्हर्सिटी डेव्हलप झालं त्याच्यात. इट इज रिग्रेशन. म्हणजे की तुम्ही पहिल्या लहानपणाच्या ह्याच्यात जाता ज्यातून तुम्ही डेव्हलप होऊन मॅच्युअर होऊन पुढे आला. म्हणजे की इट इज अ पॅथॉलॉजी डेव्हलप झाली ना. हे लक्षात आलं आतापर्यंत तुमच्या? म्हणजे तुम्हाला जर समजलं नाही तर मला विचार की, कारण हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला प्रत्येक वेळेस विचार करायला लागतो. ज्यावेळेस आपण पेशंट अंडरस्टँड करणार आहे, पेशंटचा विचार करणार आहे केस प्रोसेसिंग, त्यावेळेस आपल्याला हे डिफेन्स मेकॅनिझम माहीत पाहिजे की जेणेकरून मग आपलं इंटरप्रिटेशन येणार आहे ते करेक्ट येणार आहे डिस्पोजिशनचं. कारण डिफेन्स मेकॅनिझम माहीत नसेल तर इंटरप्रिटेशन आपण आपल्याला वाटेल त्या पद्धतीने घेणार. म्हणजे कुणाला एक पेशंट रागीट वाटणार, तर कुणाला शांत वाटणार, कुणाला मित्र वाटणार, तर कुणाला साधा वाटणार, प्रत्येकाचं. म्हणजे ही सब्जेक्टिव्हिटी आहे ही तुमची निघून जाणार आहे जर प्रॉपर तुम्ही सायकोलॉजिकल वेने अंडरस्टँड केलं तर. हे प्रोजेक्शन डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे काय असतं? परसिव्हिंग अँड रिॲक्टिंग अँड अनएक्सेप्टेबल इनर इम्पल्सेस and their derivatives as though they are outside the self on a psychotic level. This takes the form of frank delusion about the external reality. Usually persecutory includes both perception of one's own feeling in another with subsequent acting on the perception. The psychotic paranoid delusions impulses may derive from id or superego. तर ह्याच्यात काय असतं हे आता तुम्हाला लक्षात राहिलं काय? आता साधी सोपी गोष्ट, एखादी गोष्ट दोघे मैत्रिणींना तुम्हाला तिचं जास्त तिला त्रास वाटतो की तुम्ही तिचा हेवा करता हे करता, तर तुम्ही काय म्हणता की ती चांगली नाही, ती माझ्याबद्दल चांगला विचार करत नाही, ती मला सारखी हिडीस करते, किंवा तिला माझं बघवत नाही, की माझ्यासाठी जेलस आहे. तर हे ॲक्च्युअली फिलिंग असते ते आपले स्वतःचे असते, पण ते आपल्याला ॲक्सेप्ट होते माइंड. मग त्यावेळेस आपण काय करतो? प्रोजेक्ट करतो की हे मी असं करते, हे असेच आहे तसेच आहे. किंवा सगळी मुलंच कॉपी करते पासून, कॉपी करून पास होते, तर मी सारखं दाखवते ही असेच वाटते, ती कॉपीच करते, कॉपी करूनच पास होते. तुला एवढा त्रास का व्हायला पाहिजे? तर मला पण इच्छा असते कॉपी करायची, पण माझा कन्सायन्स मला अलाव करत नाही, माझी सत्संग बुद्धी मला अलाव करत नाही की मी कॉपी करावं. मग ते मला पेनफुल असतं, ते माझ्यात असतं, पण मी ते नुसतं बाहेर दाखवत असतो. ज्यावेळेस आपण दुसऱ्याला बोट दाखवतो, 40 बोट 4 बोट आपल्याला असतात ना, इट इज द प्रोजेक्शन. म्हणजे की माझ्यामध्ये आहे पण मी ते प्रोजेक्ट करतोय दुसऱ्यावर. प्रोजेक्टर आहे ना हा, हे प्रोजेक्टरमधनं बाहेर प्रोजेक्ट केलं, तसं आपण आपले फिलिंग्स दुसऱ्यावर प्रोजेक्ट करतो. इट इज द प्रोजेक्शन. लक्षात आलं? डिनायल मध्ये काय तर सायकॉटिक डिनायल ऑफ एक्सटर्नल रियालिटी unlike repression affects perception of external reality more than perception of internal reality. Seeing but refusing to acknowledge what one sees or hearing or negating what is actually heard are examples of denial and exemplify the close relationship of denial to sensory experience. Not all denial, however, is necessarily psychotic, like projection. Denial may function in a service more neurotic adaptive objectives. Denial avoids becoming aware of some painful aspect of reality. At the psychotic level, the denial reality may be replaced by fantasy or delusion. Denial म्हणजे काय? मान्यच नाही करायचं. मान्यच नाही करायचं. आता साधू सोपं की रिलेशनशिपमध्ये दोघं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडला लक्षात येत आहे की बाबा ती तिला चीट करते,
की त्याचा मेसेज बघितला आहे, ते हे करते ते करते, पण त्याला ते ॲक्सेप्ट होत नाही. म्हणतो नाही तसं काय नाहीच, तसं काय नाहीच. त्याला सगळं दिसत असतं, पण त्याचं जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. का तर इट इज ॲक्सेप्ट करायला पेनफुल असतं. इट इज पेनफुल टू ॲक्सेप्ट. त्याच्यामुळं ते रियालिटी मान्य करत नाही. मग त्याला एक्सक्युजेस येतात, फॅन्टसी येते. आलं लक्षात? इट इज अ डेनायल. मला काही फरकच पडत नाही. फरक तर पडतो, फरक पडतो, त्याचा त्रास होतो. मग हे त्रास कमी करायसाठी माइंड काय करत आहे? डेनायल वापरतं. प्रत्येकाच्याच वेगवेगळे डिफेन्स मेकॅनिझमचं परम्युटेशन कॉम्बिनेशन असतं. सगळ्यांच्यातच सगळं असतं असं नसतं, पण प्रत्येकाचं परम्युटेशन कॉम्बिनेशन असतं. हे जर आपण व्यवस्थित स्टडी केलं ना, तर तुम्ही त्याचं आयुष्य स्टडी केलं की तो पुढच्या आयुष्यात कसा वागेल, त्याचं आयुष्य कुठं जाईल हे सांगू शकता. कारण तुम्हाला माहीत असतं की ह्या सिच्युएशनमध्ये हा कसा वागणार आहे, ह्याचं माइंड कसं फंक्शन करतं. त्यामुळे तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की हे कसं वागणार आहे. दुसरं डिस्टॉर्शन. Distortion grossly reshaping the experience of external reality to suit inner needs, including unrealistic megalomaniac beliefs, hallucination, wish-fulfilling delusion, and employing sustained feelings of delusional grandiosity, superiority, and entitlement. म्हणजे काय तर डिस्टॉर्शन करायचं काय, ते मान्य होत नाही ना, मग त्याचं डिस्टॉर्ट केलं म्हणतो ना पिक्चर. तर मग ह्याच्यात काय की आता माझ्यात नाही आहे, मला माहीत आहे की नाही मी मोठा, पण मग काय करणार मोठं. आता मला खूप बॉसिंग करायचं आवड आहे, मी नाही आहे ॲक्च्युअली, तर मी काय करणार मोठं मोठं बोलणार, मोठं मोठं वागणार, मोठा देखावा करणार, ग्रँडिओसिटीचा. इट इज अ डिस्टॉर्शन. जे वरायटीवर चालतं, खुर्ची गेलेला म्हणतो ना आपण वरायटीवर, तसं होणार. म्हणजे यू विल डिस्टॉर्ट द पिक्चर. त्याला म्हणायचं डिस्टॉर्शन. आणि ते सुदिंग असतं ना, मनाला बरं वाटतं. म्हणजे हे सबकॉन्शियसला बरं वाटायसाठी केलेली माइंडनं वापरलेली डिफेन्स मेकॅनिझम. दुसरं आता ह्याच्यात पण ना डिफेन्स मेकॅनिझममध्ये पण प्रकार आहे. तर डिफेन्स मेकॅनिझम आहे इमॅच्युअर डिफेन्स मेकॅनिझम, मॅच्युअर डिफेन्स मेकॅनिझम. इमॅच्युअर डिफेन्स मेकॅनिझम असतात ना, ते मेनली आपण प्री अडोलसंट एजमध्ये किंवा इन अडल्ट कॅरेक्टर डिसऑर्डर्समध्ये वापरले जातात. दे आर mobilized by anxieties related to intimacy or its loss. They are regarded as socially awkward and undesirable. म्हणजे की ते जे डिफेन्स मेकॅनिझम असते ते तुम्हाला समाजात ॲक्वर्डचं ॲक्वर्डनेस फिलिंग देते किंवा इट इज सोशली अनॲक्सेप्टेड. जसं मी सांगितलं ॲक्टिंग आउट. दे ऑफर मॉडरेट ऑर विथ इम्प्रुव्हमेंट इन इंटरपर्सनल रिलेशनशिप ऑर विथ इन्क्रीज पर्सनल मॅच्युरिटी. आणि ते जसं तुमची मॅच्युरिटी पर्सनल मॅच्युरिटी डेव्हलप होईल किंवा इंटरपर्सनल रिलेशन्स इम्प्रूव्हमेंट होतील, तसं ते डिफेन्स मेकॅनिझमची इंटेन्सिटी कमी येते किंवा ते वापरायचं कमी होतं. किंवा जसं तुम्ही मॅच्युअर होत जाता तसे डिफेन्स मेकॅनिझम वापरत नाही. म्हणजे की तुम्ही कॉलेजमध्ये असताना, शाळेमध्ये असताना मारामारी करणं हे कॉमन होतं. पण आता डॉक्टर आल्यानंतर, डॉक्टर झाल्यानंतर तुम्ही एक मॅच्युअर पर्सनल मॅच्युरिटी आली एक मेंटल, आता तुम्ही मारामारी करणार आहे का? नाही करणार. म्हणजे ॲक्टिंग आउट तुम्ही वापरणार आहे का की इम्पल्स आला आणि लगेच त्याच्यावर काम केलं. कारण तुम्ही प्रत्येक वेळेस विचार करणार की हे माझा बेसिक इन्स्टिंक्ट आहे किंवा इम्पल्स आहे, त्याच्यावर मी काम केलं किंवा मी त्या पद्धतीने वागलो तर सोसायटी माझा काय विचार करेल, त्याच्यावर विचार होणार आहे. तेव्हा तुम्ही दुसरी हे वापरणार आहे, ब्लॉकिंग किंवा इनहिबिशन. हे डिफेन्स मेकॅनिझम वापरणार. म्हणजे ॲक्टिंग आउट नाही वापरणार. म्हणजे की आता मला खूप राग आला की मी लगेच मारामारी केली, इट इज ॲक्टिंग आउट. किंवा मला वाटलं की सेक्शुअल ग्रॅटिफिकेशन करायचं, सेक्शुअल ग्रॅटिफिकेशन जाऊन केलं लगेच, इट इज सोशली अनॲक्सेप्टेबल. पण ते इमॅच्युअरली वापरलं जातं. अँझायटीज पण वेगवेगळ्या अँझायटी सांगतात. म्हणजे की डिफेन्स मेकॅनिझममध्ये अँझायटीज कुठल्या आहेत तर रिअलिस्टिक अँझायटी, न्यूरोटिक अँझायटी आणि मॉरल अँझायटी. 3 प्रकारच्या अँझायटी डेव्हलप होतात त्याच्यामध्ये. रिअलिस्टिक अँझायटी म्हणजे ड्यू टू इगो डेव्हलप होते.
म्हणजे जे इनिबिशन्स असते, जे इन्स्टिंक्ट असते ते रिअलिस्टिक वेनी काम केलं पाहिजे. जर ते तसं नाही झालं तर अँझायटी होते. मग ती त्याला म्हणतात रिअलिस्टिक अँझायटी. इगो त्याच्यावर कंट्रोल ठेवतो. न्यूरोटिक अँझायटी ज्या फ्युचरमध्ये आपण करणार आहे गोष्टी अँटिसिपेशनने डेव्हलप होणार आहे, कसं होणार, काय होणार आहे, इट इज न्यूरोटिक अँझायटी. आणि मॉरल अँझायटी म्हणजे काय, तर तुम्हाला सत्संग बुद्धी सांगणार, राईट अँड रॉंगच्या सेन्सनी डेव्हलप होणारी जी अँझायटी, असं वाटतं असं होणार, हे वाद चुकीचं आहे, बरोबर आहे, ती जी अँझायटी डेव्हलप होणार आहे इट इज मॉरल अँझायटी. म्हणजे हे अकॉर्डिंग टू सायकोलॉजी अँझायटीचे त्यांनी टाईप्स दिले. तर ऍक्टिंग आउट जे मी सांगितलं, डायरेक्ट एक्सप्रेशन्स ऑफ अनकॉन्शियस विश ऑर इम्पल्स ॲक्शन टू अवॉइड कॉन्शियस ऑर अनकंपनी अफेक्ट. जे वाटतंय ते केलं. दुसरं सांगितलं मी ब्लॉकिंग. ब्लॉकिंग इट इज ए टेम्पररी नेचर. ब्लॉकिंग असते टेम्पररी नेचरमध्ये असतं. आणि इनिबिशन or affects especially but possibly also thinking and impulses. It is close to impression in its effect but has component of tension arising from the inhibitions of the impulse, affect and thought. म्हणजे ब्लॉक केलं म्हटलं तेवढ्या पुरतं, इट इज टेम्पररी असतं. म्हणजे विचारायला ना तेवढ्या पुरतं थांबवलं, इट इज ब्लॉक. जे इम्पल्स आला ना लगेच त्याच्यावर काम नाही, ते ब्लॉक केलं टेम्पररी, इट इज ब्लॉकिंग. लक्षात आलं. दुसरं हायपोकॉन्ड्रायसिस. हायपोकॉन्ड्रायसिस इट इज ऑल्सो मेंटल डिसऑर्डर. हायपोकॉन्ड्रायक्स म्हणतो आपण. मग ह्याच्यात काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रिपोर्ट टुवर्ड्स द अदर अरायझिंग फ्रॉम बिहेवियर, लोनलीनेस and unacceptable aggressive impulses into self-reproach in the form of somatic complaints of pain, illness and so forth. Real illness may also be overemphasized or exaggerated or evasive or aggressive possibilities. Thus the responsibilities may be avoided, guilt may be circumvented and the instinctual impulses may be warded off. म्हणजे ह्याच्यात काय होतं, ब्रेवमेंट आहे किंवा लोनलीनेस आहे किंवा ॲग्रेसिव्ह बिहेवियर आहे, जे अनॲक्सेप्टेबल आहे, जे इम्पल्सेस आहे, ते याच्यामुळे काय होतं, सेल्फ रिप्रोच डेव्हलप. सेल्फ रिप्रोच जो डेव्हलप होतो इट इज द फॉर्म ऑफ सोमॅटिक प्रॉब्लेम. म्हणजे की मग त्यांनी तुम्हाला काय ना काहीतरी सांगतच, तुम्ही म्हणता ना की काय नाही, हे मानसिक आजार आहे, नुसतंच सारखं म्हणतंय, सापडत तर काहीच नाही पण त्रास तर होतो. इट इज हायपोकॉन्ड्रायसिस. म्हणजे जी स्वतःचे जे इम्पल्सेस आहेत ना ते बॉडीवर येतात सगळे, आणि त्याच्यामुळे मग सारखं आजार होतोय, सारखंच दुखत राहतंय, हे होतंय ते होतंय. ते माइंडचं सगळे जे हे आहे ते बॉडीवर राहतात सेल्फ रिप्रोचमुळे, आणि त्याच्यामुळे तुम्ही आजारी लागला किंवा आहे तो आजार एक्झॅक्ट होतो, तो वाढतो जास्त प्रमाणात, त्याला म्हणायचं हायपोकॉन्ड्रायसिस. इंट्रोजेक्शन. इंट्रोजेक्शन म्हणजे काय, तर इट इज introjection of loved objects involving internalization of the characteristics of the objects with the goal of ensuring closeness to and constant presence of object. Anxiety consequent to separation or tension arising out of ambivalence towards the object thus diminish. Introjection of a fear object serve to avoid anxiety through internalizing the aggressive characters of the objects, and they are putting the aggression under one's own control. आता ह्याच्यात काय की एखादं तुम्ही लव्ड ऑब्जेक्ट आहे किंवा तुमचा आदर्श रोल मॉडेलचं काय करता तुम्ही, क्वालिटीज इंट्रोजेक्ट करता की मला असं वागायचं, मला असं व्हायचं, मग तुम्ही त्या पद्धतीने सगळं कॉपी करायला आलं इंट्रोजेक्शन. किंवा तुमचे जे ॲग्रेसिव्ह इम्पल्सेस असतात त्या पद्धतीने तुम्ही ते कॉपी करा. मग काय करता की पप्पा तुमचे खूप ॲग्रेसिव्ह आहे, फादर खूप ॲग्रेसिव्ह आहे, ते प्रत्येक जण हे असं करायला पाहिजे, तुम्हाला त्याची भीती पण वाटते, राग पण लय येतो. मग काय करता की त्यांच्या क्वालिटीज तुम्ही इंट्रोजेक्ट करता, जी त्यांच्या पद्धतीने वागायला लागतात, ते कसे वागते तसे, त्याच्यामुळे त्यांची फिअर्ड ऑब्जेक्टची ॲग्रेशन कमी होतं, त्याच्याबद्दलचं ॲग्रेशन तुमचं जे आहे इंटरनल त्यांच्या विरुद्धचं ते कमी होतं. किंवा मग रोल मॉडेलचा म्हणजे कसं इंट्रोजेक्ट करतो क्वालिटीज की त्याच्यापासून सेपरेशन, किंवा तसं नाही झालं तर जी अँझायटी डेव्हलप होणार आहे, जी फिअर डेव्हलप होणार आहे की लॉसची, ती कमी होते, कारण आपण त्या क्वालिटीज इंट्रोजेक्ट करतो.
लक्षात आलं? त्याला म्हणायचं इंट्रोजेक्शन. दुसरं पॅसिव्ह ॲग्रेसिव्ह बिहेवियर. पॅसिव्ह ॲग्रेशन टुवर्ड्स अन ऑब्जेक्ट एक्सप्रेस इनडायरेक्टली अँड इनइफेक्टिव्हली थ्रू पॅसिव्हिटी. म्हणजे अँगर तर खूप आहे पण ते पॅसिव्हली एक्सप्रेस होतं. कसं? मॅसोसिझम ऑर टर्निंग अगेन्स्ट द सेल. टर्निंग अँड मॅसोसिझम म्हणजे काय? मॅसोसिझम मध्ये काय असतं की पेनफुल स्टिम्युलसनी सेक्शुअल ग्रॅटिफिकेशन देते. मग ते तुम्हाला पेन जेवढी जास्त पेन होईल तेवढी जास्त ग्रॅटिफिकेशन असतं. म्हणजे की मग पार्टनरला सांगणं की मार किंवा पेनफुल स्टिम्युलस दे की पेन प्रोड्यूस कर आणि त्याच्यामुळे जे ग्रॅटिफिकेशन मिळतं त्याला आपण मसाज करतो. मग ह्याच्यामध्ये तेवढंच अँगर आहे, तेवढंच ॲग्रेशन आहे, तेवढंच डिस्ट्रक्शन आहे, पण ते टुवर्ड्स सेल्फ आहे, दुसऱ्या विरुद्ध आहे. ह्याला म्हणायचं पॅसिव्ह ॲग्रेसिव्ह बिहेवियर. तसंच म्हणतो ना की आपण की एखादा तुम्हाला राग खूप डेव्हलप झाला पण तुम्ही एक्सप्रेस नाही केला तर स्वतःची बॉडी स्वतःला डिस्ट्रॉय करायला लागते. इट इज ऑल्सो डिस्ट्रक्टिव्ह बिहेवियर ऑफ द बॉडी. लक्षात आलं? म्हणजे की बऱ्याच डिसिजेसमध्ये बघतो ना प्रोजेक्शन झालं. रिग्रेशन, हे जे रिग्रेशन सांगितलं की रिग्रेशनमध्ये फ्लुइडने सांगितलेलं ओरल स्टेज, फॅलिक फेज, अनल फेज, म्हणजे डेव्हलपमेंट होताना पर्सनॅलिटीची ह्या वेगवेगळ्या फेजेस सांगितलं की तुम्ही असं डेव्हलप होत जातं. तर रिग्रेशनमध्ये रिटर्न टू प्रिव्हियस स्टेज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ फंक्शन टू अवॉइड अँझायटीज or hostilities involved in the latter stages. A return to earlier point of fixation embodying modes of behavior previously given. This is often result of a disruption of the equilibrium at the latter phase of development. This reflects a basic tendency to achieve instinctual gratification or to escape instinctual tension by returning earlier modes and levels of gratification when the latter and the more differentiated modes fails to involve intolerable conflict. जे मी सांगितलं टेन्शन आलं, खूप प्रॉब्लेम झाला की मी पहिल्यासारखं बिहेव करायला, मग ते ओरल फेजमध्ये येईल, अनल फेजमध्ये येईल, फिक्स एकाच स्टेजला येईल असं नाही, मग ती कुठल्याही स्टेजला येऊ शकतो. जसं मी सांगितलं की सपना पिक्चर ज्याच्यामध्ये तिला मोठा ट्रॉमा झाला की ती चायनीज लाईक बिहेव करायला आणि नंतर एक ट्रॉमा झाला की त्यानंतर ती पूर्ण नॉर्मल झाली की मग नंतर तर त्याचं दाखवलं त्याला ओळखत पण नाही. किंवा एखादा ट्रॉमा झाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला इनकॉर्पोरेशन डेव्हलप झालं की मुलगा किंवा पहिल्यांदा शी करत नव्हता आणि आता कपड्यामध्ये शी करतोय किंवा हातून ओळख करायला लागला, बेडमिटिंग डेव्हलप झालं, आधी नव्हतं. तर इट इज रिग्रेशन की ह्या पद्धतीने बॉडीने ते रिलीव्ह केलेलं. किंवा schizoid fantasy, the tendency to use fantasy to indulge in artistic retreat for the purpose of conflict resolution and gratification. म्हणजे की काय करणार तुम्ही? फंटासाइज करणार पर्पज ऑफ कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन. हे असं झालंय, ते तसं झालं, ते ऍक्च्युली होत नाही, पण नुसतं दिवा स्वप्न लागलं, स्वप्न लागत नाही ते राहतं. आणि त्यांनी काय होतं, एक तात्पुरतं मनाला बरं वाटतं. आणि ह्याच्यात परत जर जास्त इंटेन्स झालं तर त्याला म्हणायचं सिझॉइड फंटासी डिसऑर्डर किंवा सिझॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर. त्यापुढे गेलं तर सिझॉइड सिझोफ्रेनिया. म्हणजे की ह्याच्यात पण हे जे सांगितलेले आहेत ना मी, ह्या जास्त प्रमाणात झाले तरी त्या डिसऑर्डरकडे झाले. त्याच्यामुळे पहिल्यांदा सांगितलं इट कॅन बी पॅथॉलॉजी. लक्षात आलं? म्हणजे सायकॅट्रिक भाषेमध्ये वेगवेगळ्या डिसऑर्डर्स डेव्हलप होते. जसं आपण हायपोकॉन्ड्रियामध्ये म्हणतो हायपोकॉन्ड्रियासिस डेव्हलप होणार आहे, तसं याच्यामध्ये सिझॉइड फंटासी डिसऑर्डर किंवा सिझॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर हे डेव्हलप होते. किंवा दुसरं सोमॅटायझेशन. सोमॅटायझेशन म्हणजे काय? बऱ्याच वेळा आपण वापरतो मग शब्द बघ सोमॅटायझ होईल, म्हणजे की मला सोमॅटायझिस झालं, मला टेन्शन डेव्हलप नाही, टेन्शन सहन झालं, बॉडी झालं, त्याला म्हणायचं सोमॅटायझेशन. तर आता नवीन DSM-4 DSM-5 जे पुस्तक आहे सायकॅट्रिक डायग्नोसिससाठी, त्याच्यामध्ये सोमॅटायझेशन डिसऑर्डर्सचं डेव्हलप केलेलं सायकोफिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स असं त्याचं नाव बदललं आहे. फिजिओलॉजिकल, कारण ते तुमच्या फिजिओलॉजीवर आहे.
त्यांनी डेव्हलप केलं, त्याच्यामुळे त्याला सायकोफिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणतात. सुरुवातीला DSM-4च्या वेळेच्या आधी ते सोमॅटायझेशन डिसऑर्डर्स म्हणायचे. तर डिफेन्सिव्ह कन्व्हर्शन ऑफ सायकिक डेरिव्हेटिव्ह इनटू बॉडीली सिम्पटम्स, टेंडन्सी टू रिॲक्ट विथ सोमॅटिक रादर दॅन सायकिक मॅनिफेस्टेशन्स. टेंडन्सी टू रिॲक्ट इनटू सोमॅटिक मॅनिफेस्टेशन्स म्हणजे बॉडी मॅनिफेस्टेशन. सोमा म्हणजे बॉडी, म्हणजे सायकिक मॅनिफेस्टेशन्स येण्यापेक्षा सोमॅटिक मॅनिफेस्टेशन्स येते. म्हणजे इन्फंटाईल सोमॅटिक रिस्पॉन्सेस आर इन्फ्लुएन्स्ड बाय थॉट ऑफ अफेक्ट ड्युरिंग डेव्हलपमेंट. Regression to earlier somatic forms of responses may result from unresolved conflicts and play an important role in psychological and psychosomatic reactions. हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं राहतं. म्हणजे की आपण सगळ्या होमिओपॅथीमध्ये काय म्हणतो, डिसीज कुठून येतो, माइंड टू बॉडी. प्रत्येक केसमध्ये शोधतो आपण वेर इज द डिस्टर्बन्स, व्हॉट इज द कॉन्फ्लिक्ट, म्हणजे कुठला कॉन्फ्लिक्ट होता, कुठला विचार होता, त्याच्यानंतर हा डिसीज चालू झाला. हे आपण हेच शोधतो. सायकोफिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स हेच शोधत असतो. आणि हे डिफेन्स मेकॅनिझममध्ये सोमॅटायझेशन झालं. सोमॅटायझेशन मध्ये जरुरी नाही की डिसीज डेव्हलप होईल. इट कॅन बी पार्टली मॅनिफेस्टेशन्स. हायपोकॉन्ड्रियासिस मध्ये जे इनवर्ड गिल्ट असते, जे स्वतःला सेल्फ रिप्रोच असतं की चुकीचं आहे, ते सोमॅटायझेशन मध्ये नसतं, जे हायपोकॉन्ड्रियासिस मध्ये असतं. त्याच्यामुळे हायपोकॉन्ड्रियासिस मध्ये आहे ते वाढतं किंवा त्याला ते सापडत नाही, पण सोमॅटायझेशन मध्ये तुम्हाला दिसतं ते. आणि सोमॅटायझेशन डिसऑर्डर्स मध्ये डायरेक्ट तुम्ही सगळं कोरिलेट करू शकता, तुम्हाला चेंजेस मिळणार आहे. हायपोकॉन्ड्रियासिस मध्ये चेंजेस मिळणार नाही, बॉडीला चेंजेस. लक्षात आलं, सगळं शोधते पण ह्याचा डिसिजन सापडेल, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल, इट इज हायपोकॉन्ड्रियासिस. सोमॅटायझेशन तसं नाही. सोमॅटायझेशन तुम्हाला रिपोर्ट्स पॉझिटिव्ह येणार, इन्व्हेस्टिगेशन पॉझिटिव्ह येणार. सोमॅटायझेशन डिसऑर्डर लक्षात. न्यूरोटिक डिफेन्सेस, these are the apparently normal and healthy individuals as well as neurotic disorders. म्हणजे न्यूरोटिक डिसऑर्डर्स मध्ये बरेच येते, जनरलाइज अँझायटी डिसऑर्डर, अँझायटी डिसऑर्डर्स किंवा पॅनिक डिसऑर्डर्स. They are functions usually in the elevation of distressing affects म्हणजे तुमचे इमोशन्स, and may be expressed in the neurotic form of behavior depending on circumstances. They can also have adaptive or socially acceptable aspect. त्याच्यात दुसरं काय, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तुम्हाला नंतर एक्झाम्पल देते. इन्व्हॉल्व्स अ पर्पजफुल अनकॉन्शियस शिफ्टिंग ऑफ इम्पल्सेस and or affective investment from one object to another in the interest of solving the conflict. Another objective change. The instinctual nature of the impulse and its aim remains unchanged. म्हणजे की आता ऑफिसमध्ये बॉसने खूप शिव्या घातल्या, खूप राग आला बॉस, काय करू शकतो काय नाही करू शकत. मग घरी आला की बायका पोरं बघितले त्यांच्यावर शिव्या घातल्या, त्यांच्यावर भांडण केलं, त्यांच्यावर सगळा राग काढला. इट इज द डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंट मेनली कुणाला असते, वीकर ऑब्जेक्ट, नॉट स्ट्रॉंग. बॉस स्ट्रॉंग आहे, घरातले वीक आहेत, त्यांच्यावर राग काढला, त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. किंवा आता मी खूप बोललो, ह्याला इथं बोलू शकत नाही, बाहेर गेला, दरवाजात डॉग कुत्रा बसलेलं, त्या कुत्र्याला मारला. इम्पल्स सेम आहे, एम सेम आहे, इन्स्टिंक्च्युअल नेचर. अँगर आहे, तो बाहेर काढायचा, तोच अँगर आहे त्या इंटेन्सिटीला बाहेर नाही गेला, फक्त ऑब्जेक्ट चेंज झाला, त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. लक्षात आलं. दुसरं डिसोसिएशन झालं. एक्सटर्नलायझेशन इज द जनरल टर्म correlative to internalization, referring to the tendency to perceive in the external world the external objects components of one's personality, including instinctual impulses, conflicts, moods, attitudes, and styles of thinking. It is more general term than projection, which is defined by its derivation and correlation with specific introjects. म्हणजे जसं इंटरनलायझेशन म्हणतात, इंट्रोजेक्शन, त्याच्या विरुद्ध एक्सटर्नलायझेशन. म्हणजे की कुठला तरी ऑब्जेक्ट आहे ते बघायचं, ते माझ्याच पर्सनलचं ऑब्जेक्ट आहे असं की मी असा आहे,
हे माझं असं आहे, माझा ड्रेसिंग सेन्स असा आहे, ड्रेस असाच करतो, हे एवढंच एक्स्ट्रोवर्जन. दुसरं एक सांगितलं इनहिबिशन. ब्लॉकिंग इट इज अ टेम्पररी. Inhibition, it is the unconsciously determined limitation on renunciation and of specific ego function, single level combination to avoid anxieties arising out of conflict with instinctual impulses, super ego or environmental forces or figures. तर ते लिमिट केलं जातं, थांबवलं जातं ड्यू टू स्पेसिफिक ego function. इनहिबिट केलं जातं की नाही हे बरोबर नाही, हे ग्रॅटिफिकेशन करायचं का नाही करायचं, इनिबिशन करायचं. ब्लॉकिंग तेवढ्यापुरतं थांबवलेलं असतं, त्याच्यावर विचार नसतो झालेला. पण इनिबिशनमध्ये इट इज अ स्पेसिफिक इगो फंक्शन असतं, त्याच्यामध्ये ते थांबवलं जातं. त्याच्यामध्ये सुपर इगोचा रोल येतो, एन्व्हायरमेंटचा रोल येतो. इनिबिशन सुपर इगो हे चुकीचं आहे, हे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये ते इनिबिट केलं जातं आणि ते ॲक्सेप्ट होतं. त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट डेव्हलप झालं असते इनहिबिट होते. दुसरं इंटेलेक्च्युअलायझेशन. इंटेलेक्च्युअलायझेशनमध्ये काय तर कंट्रोल ऑफ अफेक्ट इमोशन्स अँड इम्पल्सेस बाय द वे ऑफ थिंकिंग अबाउट देम इन्स्टेड ऑफ एक्सपिरियन्सिंग देम. म्हणजे ते त्याच्यावर विचार करायचा, ते एक्सपिरियन्स नाही करायचं, ते फील नाही करायचं. ते कसं सांगतो, इट इज अ सिस्टमॅटिक एक्सेस ऑफ थिंकिंग deprived of the affect of the defense against anxiety caused by unacceptable impulses. म्हणजे काय तर एखादी घटना घडली ना त्याच्यावर ॲज अ थर्ड पर्सन विचार करायचा लॉजिकली. म्हणजे की आता लव डिसअपॉइंटमेंट झाली, लव डिसअपॉइंटमेंट झाली की काय होणार आहे, दुःख किती होणार आहे, मग त्यातून स्वतःला बाजूला काढायचं. मग की त्या रिलेशनशिपमध्ये मी असतो तर काय झालं असतं, तो तसाच होता असाच होता, मग त्याला फ्युचर नव्हतं, हे नव्हतं, त्रास कमी झाला. लॉजिकली विचार केला म्हणजे असं प्रत्येक गोष्टी की ती गोष्ट आहे ना त्या गोष्टींना आपले इमोशन्स बाजूला काढायचे, फील नाही करायची गोष्ट आणि त्याच्यावर लॉजिकली विचार करायचा, त्याला म्हणायचं इंटेलेक्च्युअलायझेशन. मला लक्षात. दुसरं आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे द इंट्रासायकिक स्प्लिटिंग ऑर सेपरेशन ऑफ अफेक्ट फ्रॉम द कंटेंट रिझल्टिंग इन डिप्रेशन. आता ह्याच्यात काय आहे की ह्याच्यात लॉजिकल विचार नाही, ह्याच्यात डिप्रेशन. either idea or affect of the displacement of affect in the different or substitute content. म्हणजे आयसोलेशन म्हणजे काय की ते इमोशन पूर्ण स्प्लिट करायचं तेव्हा सेपरेटच करतो किंवा फिलिंग पासून. म्हणजे डेथ झाली जवळची हजबंडची डेथ झाली ती रडतच नाही आहे, इट इज द आयसोलेशन ऑफ अफेक्ट. म्हणजे पूर्ण ते आयसोलेटच केलं इमोशन, तुम्ही ते फीलच होत नाही, त्याला म्हणायचं आयसोलेशन. आयसोलेशन आणि हे जाणीवपूर्वक होत नाही तर हे डायरेक्ट सबकॉन्शियसमध्ये जातं. रिप्रेशन. रिप्रेशन म्हणजे काय की एखादी गोष्ट झाली तर ते डायरेक्ट इमोशन सबकॉन्शियसमध्ये जातं आणि इट इज अ इमॅच्युअर डिफेन्स मेकॅनिझम. हे कॉन्शियसली होत नाही आणि हे चाइल्डमध्ये लोअर एजमध्ये प्री अडॉलसंटमध्ये हे कॉमनली बघायला मिळतं. म्हणजे की एखादी गोष्ट बोललं तर ती फीलच होत नाही, ते सबकॉन्शियसमध्ये जातं. म्हणजे जर फॅमिलीमध्ये रिपीटेड डेथ झाल्या तर ते फीलच व्हायचं बंद होते. म्हणजे पण त्याचा त्रास तर होत राहतोय, दुःखी तर राहतोय, पण का दुःखी ते समजत नाही कारण ते सबकॉन्शियसमध्ये काम करत असते इमोशन. इट इज डिप्रेशन. अशा बऱ्याच गोष्टी असतील ते मी का असं वागतोय ते मला माहीत नाही किंवा का मी डिस्टर्ब होतोय मला का असं फील होतंय माहीत नाही, पण जे होत आहे तर ते डिप्रेशन असतं. बऱ्याच वेळा ते कॉन्फ्लिक्ट जे असतं ते रिप्रेस झालेलं असतं, त्याला म्हणायचं रिप्रेशन. आयसोलेशनमध्ये रिप्रेशन असतं पण ते कसं असतं स्प्लिट होऊन ते इमोशन आयसोलेट झालेलं असतं, त्याला म्हणायचं आयसोलेशन. लक्षात आलं झालंय पण कळूच शकत नाही. दुसरं रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन गिव्हिंग एक्सक्यूजेस. साधं सोपं म्हणजे जस्टिफिकेशन ऑफ ॲटिट्यूड्स, बिलीव्स ऑर बिहेवियर दॅट माइट अदरवाइज बी अनएक्सेप्टेबल बाय द करेक्ट ॲप्लिकेशन ऑर जस्टिफाईंग द रिझल्ट्स ऑर इन्व्हेन्शन ऑफ द कन्व्हिन्सिंग फॅलसी. म्हणजे की कारण देणं. रॅशनलायझेशन म्हणजे की का फेल झाला, फेल झालं का तर आम्हाला टीचर चांगले नव्हते शिकवायला, परत हॉस्टेलला फॅसिलिटीज नाही, लाईटच जाते, आम्ही अभ्यासच नाही करू शकत, आम्हाला चांगलं शिकवलंच नाही. शिकवलं तुम्ही अभ्यास करू शकत नव्हता किंवा मला
मी होमिओपॅथी प्रॅक्टिस करायचं होतं पण आम्हाला होमिओपॅथीच बघायला मिळालं नाही, मग काय करणार? ज्याला करायचं त्याला शिकायचं शिकणारच आहे ना. मग कारण देतं आणि इट इज सोशली ॲक्सेप्टेड. कारण जर आहे ते रिअल कारण दिली तर ॲक्सेप्ट होणार आहे का? नाही होणार. मी केलंच नाही आणि इट इज पेनफुल. त्याच्यामुळे त्याला म्हणायचं रॅशनलायझेशन, म्हणजे एक्सक्युजेस देतं, कारण देतं आणि हे समजतं आपल्याला. दुसरं रिॲक्शन फॉर्मेशन. रिॲक्शन फॉर्मेशनमध्ये काय? द मॅनेजमेंट ऑफ अनएक्सेप्टेबल इम्पल्सेस बाय परमिटिंग एक्सप्रेशन्स ऑफ द इम्पल्सेस इन अँटी इथिकल फॉर्म्स. This is equivalency and expressions of the impulses in the negative where the instinctual conflict is persistent. Reaction formation can become a character trait on a permanent basis. म्हणजे हे ट्रेट होऊ शकतो तुमचा पर्सनॅलिटीचा, युजली ॲज अन ॲस्पेक्ट ऑफ ऑब्सेशनल कॅरेक्टर. म्हणजे जे आहे ना त्याच्या करेक्ट ऑपोजिट वागायचं, कारण जे आहे ते ॲक्सेप्ट करायला त्रास होतो. म्हणजे ती गाणं तुम्ही इतना क्यों मुस्कुरा रहे हो, क्या गम छुपा रहे हो, म्हणजे एक पेन ऐकू पण त्याच्या अपोजिट बरोबर, म्हणजे की त्याच्या विरुद्ध वागायचं. खूप मित्र आहे पण असं दाखवायचं की एकदम धीट आहे, आत मित्र आहे पण दाखवता एकदम धीट, आणि तो तसाच त्याचा ट्रेट होतो. पण ॲक्च्युली तुम्हाला वेगवेगळ्या इन्सिडन्समध्ये शोधलं की मग तुम्हाला सापडलं की अरे हे रिॲक्शन फॉर्मेशन, हे एकदम अपोजिट आहे, दाखवते वेगळं ना आहे वेगळं, त्याला म्हणायचं रिॲक्शन फॉर्मेशन. लक्षात आलं? म्हणजे त्याच्या अपोजिट विचार करायचा. बऱ्याच सायकॉटिक केसेसमध्ये ना जे मोस्टर इथे असतात, मोठमोठे बोलणारे असतात, त्यांच्यामध्ये हे आपल्याला बऱ्याच वेळा मिळतं रिॲक्शन फॉर्मेशन. ज्याला म्हणून ब्रॅगार्ड, मोस्टर अशा पर्सनॅलिटी ट्रेटमेंट, किंवा जे मी सांगितलं जे अनएक्सेप्टेबल आहे त्याच्या विरुद्ध वागून ॲक्सेप्टेबल, जे पेन आहे त्याच्या विरुद्ध वागायचं जास्त, म्हणजे सारखं हसत राहायचं. म्हणजे जास्त हसत राहिलं तर समजा की जास्त पाठवा, मग तुम्हाला जास्त इम्पॅक्ट केलं पाहिजे आणि ते पर्सनॅलिटीचा ट्रेट होऊन जातं. त्याला म्हणायचं रिॲक्शन फॉर्मेशन. आलं लक्षात? तिसरं रिप्रेशन. जे रिप्रेशन मी सांगितलं, कन्सिस्टंट ऑफ एक्सप्लेनिंग विथहोल्डिंग फ्रॉम कॉन्शियस अवेअरनेस ऑफ एन आयडिया ऑर फिलिंग. इट मे ऑपरेट आयदर बाय एक्सक्लुडिंग फ्रॉम अवेअरनेस what one is experiencing on conscious level. जे कॉन्शियस लेवल ते फीलच होतं, ते तिथून काढून टाकलं जातं. कर्व्स, आयडियाज, फिलिंग्स बिफोर दे हॅव रीच्ड टू कॉन्शियस. द फॉरगेटिंग द असोसिएटेड विथ रिप्रेशन इज युनिक इन दॅट often accompanied by highly symbolic behavior which is suggest that the repressed is not really forgotten. The important distinction between repression and the more general content of different mechanisms has been discussed. लक्षात आलं? कॉन्शियसली ते आपल्याला अवेअरनेसच नसतं. दुसरं त्याच्याविरुद्ध काय असतं? सप्रेशन. सप्रेशन म्हणजे काय? कॉन्शियसली दाबलं जातं की मला खूप राग आला, मी इथे एक्सप्रेस करतोय, त्याविषयी मी सप्रेस केला. म्हणजे पहिल्यांदा कुठं वापरलं मी सप्रेस केला, बाहेर जाऊन मी किंवा त्या बॉसला बोलू शकत नाही त्यावेळेस काय केलं? सप्रेस केलं, आणि घरी जाऊन राग काढला आणि डिस्प्रेस केलं. म्हणजे एका वेळेस एकच डिफेन्स मेकॅनिझम अशी येते असं नाही, तर त्याच्याबरोबर कॉम्बिनेशन्स असतात. वेगवेगळ्या डिफेन्स मेकॅनिझम वेगवेगळ्या लेवलला वापरले जातात आणि इट इज द फंक्शनिंग ऑफ माइंड. कारण जे कॉन्फ्लिक्ट, जे इन्स्टिंक्ट, जे इम्पल्सेस जे सगळे आपल्या माइंडमध्ये असते ते प्रॉपरली हँडल केले पाहिजे, नाहीतर त्याचा आपल्याला प्रॉब्लेम होणार आहे, माइंड डिस्टर्ब होणार आहे. त्याच्यामुळे त्याला नाव देतात काय दिलेलं? डिफेन्स मेकॅनिझम फॉर डिफेंडिंग द माइंड. माइंडला नॉर्मल फंक्शन करायसाठी, नॉर्मल राहायसाठी, आपण नॉर्मल जगायसाठी आपल्याला डिफेन्स मेकॅनिझम इज द नेसेसरी पार्ट ऑफ माइंड. लक्षात आलं? म्हणजे सप्रेशन इट इज द कॉन्शियस फेनॉमेनॉन. सप्रेशन असतं ते कॉन्शियसली केलं जातं, रिप्रेशन असतं ते कॉन्शियसली केलं जातं. म्हणजे की एवढं पॉसिबल एवढं पॉसिबल आपल्याला काहीच नाही होणार. इट इज द रिप्रेशन. काहीच फील नाही झालं, पण डिस्टर्ब तर झालं, पण फील नाही झालं, ते डायरेक्ट सबकॉन्शियसमध्ये गेलं, कारण कॉन्शियस पार्टच त्यात नाही आहे. कॉन्शियस माइंडने त्याला ॲड्रेसच केलेलं आहे, म्हणजे डायरेक्ट सबकॉन्शियस माइंडमध्ये, त्याला म्हणायचं रिप्रेशन. दुसरं sexualization, imbuing the object function with sexual significance it did not previously have.
or possesses to lesser degree toward of anxiety is connected to prohibited impulses. म्हणजे की हे सिम्बॉलिकली जे बेसिक इम्पल्सेस आहेत, जे इन्स्टिंक्ट आहेत, ते सिम्बॉलिकली एखाद्या ऑब्जेक्टला आपण फाइंड आउट करणार आणि त्याच्यापासून आपल्याला सेक्शुअल ग्रॅटिफिकेशन मिळेल, त्याला म्हणायचं सेक्शुअलायझेशन. परत मॅच्युअर डिफेन्सेस, these mechanisms are healthy and adaptive throughout the life cycle. They are socially adapting and useful in the integration of personal needs, motives, social demands, and interpersonal relations. They can be underlying seemingly admirable and virtuous patterns of behavior. जे हे सोशली ॲक्सेप्टेबल असते, त्याच्याबद्दल त्या पद्धतीने तुम्ही वागला तर तुम्हाला प्रशंसा होती, तुमची सोशली ॲक्सेप्ट होतं, तुम्हाला त्यातून प्रेज मिळतं. तर अल्ट्रुइझममध्ये काय तर विकॅरियस, कन्स्ट्रक्टिव्ह अँड इन्स्टिंक्च्युअल ग्रॅटिफाईंग सर्व्हिसेस टू अदर even to detriment of self. This must be distinguished from altruistic surrender, which involves the narcissistic surrender of direct gratification or instinctual needs in favor of fulfilling needs of other, the detriment of the self, with vicarious satisfaction only being gained through introspection. अल्ट्रुइझम म्हणजे काय, स्वतः ते आधी झोपून दिल्यानंतर स्वतःचं सगळं सर्वस्व त्याग करून ते हायर पर्पजसाठी काम करतात. लक्षात आलं, हे स्वतःचे इमोशन सगळे बाजूला ठेवले आणि सगळ्या दुसऱ्यासाठी काम केलं, सगळं जीवन वाहून घेतलं, ही समाज कार्यासाठी केलं, सगळे ते माझी डिसअपॉइंटमेंट झाली, ही झाली तर मी जाऊन बाहेर एक हे काढलं, अनाथाश्रम काढलं, अनाथ लोकांसाठी काम केलं, सगळं केलं, सगळ्यांचं स्वतःचं सगळं अल्ट्रुइझममध्ये केलं. लक्षात आलं. anticipation, realistic anticipation or planning for future inner discomfort implies overly concerned planning, worrying and anticipation of the dry and dreadful possible outcomes. म्हणजे अँझायटी डेव्हलप होते, अँटिसिपेशन म्हणजे एक्झाममध्ये काम करायचं आहे तर अँटिसिपेशन घ्यायला पाहिजे, अँझायटी डेव्हलप करायला पाहिजे, त्याशिवाय काम करणार आहे का? मग तुम्ही काय करता, अँझायटी आली, अँटिसिपेशन आलं की मग तुम्ही जास्त अभ्यास करता, म्हणजे की वर्षभरात तुमचा अभ्यास होतो का? अभ्यास करतो तर जास्त परीक्षा का? त्यावेळेस टेन्शन असतं ना, टेन्शन म्हणजे ते अँटिसिपेशन असतं आणि ते अँटिसिपेशन पॉझिटिव्हली काम करतं, त्याच्यामुळे तुमचा बिहेवियर चांगला होतो आणि ड्रेडफुल पॉसिबल जे खराब आउटकम आहे ते आउटकम होत नाही, त्याच्यावर तुम्ही काम केलं. ॲसेटिझम, द इलिमिनेशन ऑफ द डायरेक्ट and pleasurable effects attributable to an experience of the moral implicit in the setting values on the specific pleasures. Asceticism is directed against all base pleasures perceived consciously and gratification is derived from the renunciation. म्हणजे काय, जे नाही त्याग करणं सगळ्या गोष्टीचा, जे प्लेजरेबल नाही सगळ्याचा त्याग करायचा, त्याग करायचा, स्पेसिफिक हाय व्हॅल्यू हे करायचं आणि त्याच्या सगळ्या त्याच्यातनं जे मिळणार जे सॅटिस्फॅक्शन आहे त्याला म्हणायचं ॲसेटिझम. म्हणजे परित्याग करणं म्हणतो ना, त्या गोष्टी आपल्या ज्या प्लेजरेबल थिंग्स आहेत, ज्या बेसिक नीड्स आहेत, बेसिक नीड्सच्या ज्या ग्रॅटिफिकेशन सेन्सेस आहेत त्याचा सगळ्याचा त्याग करायचा, त्याला म्हणायचं ॲसेटिझम. ह्युमर, ह्युमर म्हणजे काय, बऱ्याच गोष्टी आपण ह्युमरनी हँडल करतो, हसून घालवायचं, हसून ॲक्सेप्ट करायचं, त्रास करतो मग चेष्टा करून विषय सुरू होतं. म्हणजे द ओव्हर एक्सप्रेशन्स ऑफ फिलिंग विदाउट पर्सनल डिस्कम्फर्ट ऑर immobilization and without unpleasant effect on others. Humor allows one to bear and yet to focus on what is terrible to be borne, in contrast to which involves distraction and displacement away from the affective issue. एखादी चार लोकांत अपमान झाला, ह्युमर वापरला, त्रास करणं, हसण्यावर चेष्टेत घालवलं आणि इट इज ॲक्सेप्टेबल, आपला त्रास कमी होणार आहे, अफेक्ट म्हणजे इमोशन्स हे होणार आहे, डिसॉल्व होणार आहे, म्हणजे ह्युमर वापरणं कधी पण चांगलं असतं आणि इट इज सोशली ॲक्सेप्टेबल. दुसरं सब्लिमेशन. सब्लिमेशनमध्ये काय तर ग्रॅटिफिकेशन ऑफ ॲन इम्पल्स whose goal is retained but whose aim or objective change from a socially objectionable ones to socially valued one. जे सोसायटी ॲक्सेप्ट आहे पण सोसायटी
व्हॅल्यू आहे त्याच्यावर आपला बेसिक जी इन्स्टिंक्ट आहे त्याच्यावर डायरेक्ट करायचं, चेंज करायचं, गोल चेंज करायचं. पण बेसिक इन्स्टिंक्ट किंवा बेसिक जे इमोशन आहे ते राहणार आहे सेम. Libidinal sublimation involves desexualization of the derived impulses and placing of value judgments that substitute what is valued by the superego and society. Sublimation of aggressive impulses take place through pleasurable games and sports. Like neurotic defenses, sublimation allows instincts to be channelized rather than to be dammed up and diverted. Thus, in sublimation, feelings are acknowledged, modified, and directed towards the relatively significant person or a goal, so that modest intellectual satisfaction results. म्हणजे काय की खूप अँगर आहे, खूप एनर्जी, तर मग काय करायचं, खेळामध्ये घातला. जी सगळा अँगर आहे तो खेळामध्ये घातला, त्याच्यात त्यांनी खूप एनर्जेटिकली काम केलं. म्हणजे की आता खूप अँग्री आहे, खूप ॲग्रेसिव्ह आहे, तर त्याला बॉक्सिंगमध्ये टाकायचा. बॉक्सिंगमध्ये टाकला की तो सगळा जो अँगर आहे ते सगळं ॲक्टिव्ह आउट सगळं त्याच्यात करणार आहे, त्याच्यात खूप टॉपला जाणार आहे. आणि इट इज सोशली ॲक्सेप्टेबल, सोशली व्हॅल्यू. लक्षात आलं, खूप मोठा बॉक्सर झाला. त्यात असं आहे का की खूप रागीट आहे, खूप मारामाऱ्या करतोय, खूप मारतोय. लक्षात आलं, त्याला म्हणायचं सबलिमेशन. किंवा सेक्शुअल अर्ज खूप स्ट्रॉंग आहे, तर मग काय करणार, एखादं नॉवेल देणार फंटासी करून. म्हणजे त्याचे सगळे जे डिझायर्स आहेत, जे सगळे हे आहेत, ते सगळे त्या पात्रामध्ये घालणार. म्हणून ते सोशली व्हॅल्यूड पण आहे, सोशली ॲक्सेप्टेबल पण आहे. त्यांनी सोसायटीमध्ये नाव पण मिळणार आहे आणि सोसायटी ॲक्सेप्ट पण करणार आहे. त्याच्यामध्ये सबलिमेशनमध्ये असं बेसिक जे डिझायर्स आहेत, जे बेसिक हे आहे, ते इन्स्टिंक्ट आहेत, ते सोशली ॲक्सेप्टेबल वेमध्ये मॉडिफाय करून ड्राईव्ह सेमच आहे, इन्स्टिंक्ट सेमच आहे, फक्त तो सोशली ॲक्सेप्टेबल वेने एक्सप्रेस करतो. त्याला म्हणायचं सबलिमेशन. आणि सप्रेशनसाठी इट इज अ कॉन्शियस ऑर सेमी कॉन्शियस डिसिजन पोस्टपोन अटेन्शन ऑफ द इम्पल्स ऑर कॉन्फ्लिक्ट. म्हणजे जसं मला मी सांगितलं की बॉसनं खूप बोलला, तर त्याला काय केलं, सप्रेस केलं. सप्रेस काय केलं, पोस्टपोन केलं ते नंतर एक्सप्रेस होणार आहे, त्याला म्हणायचं सबलिमेशन. ओके. अजून ट्रीटमेंट पॅटर्न भरपूर आहे, म्हणजे नवीन हे मी दिलेले आहेत. एक अनडुईंग म्हणजे काय की आता पोराला फटका दिला की मला गिल्ट आहे, मग मी काय करणार, अनडुईंग म्हणजे त्याला कॉम्पेन्सेट करणार. आता माझी गिल्ट मला कॉम्पेन्सेट करायचं आहे, मग त्याला मी चॉकलेट आणून देणार, त्याला लाड करणार, त्याला गोड बोलणार. का अनडुईंग की माझी ती गिल्ट मी कमी केली. लक्षात येईल, तो कॉम्पेन्सेशन, एका गोष्टीतून दुसरीकडे कॉम्पेन्सेट करणार. म्हणजे की नवीन लोकांनी डिफेन्स मेकॅनिझम वेगवेगळ्या दिलेल्या आहेत, पण दॅट आर नॉट ॲक्सेप्टेबल. म्हणजे की सगळ्या सायकॅट्रिस्टनी, सगळ्या सायकोलॉजिस्टनी त्या ॲक्सेप्ट नाही केलेल्या. त्याच्यामुळे मी जे स्टँडर्ड टेक्स्टबुक आहेत तेवढ्याच घेतलेले, सगळ्या नाही घेतलेल्या. सबलिमेशन बरोबर चॅनलायझेशन येस नाही, चॅनलायझेशन इट इज अ कॉम्पोनंट ऑफ दॅट इमोशन. म्हणजे चॅनलाइज काय केलं तर खेळात एनर्जी चॅनलाइज केली, ते ॲग्रेशन सगळे खेळात गेले किंवा ते आहे ते रायटिंगमध्ये गेलं, इट इज अ चॅनलायझेशन. त्याच्याबरोबर ते सबलिमेशन. आणि हे सगळे कॉम्बिनेशन असते ना, हे म्हणजे कुणाचं सबलिमेशन हे असेल, कुणाचं ॲक्टिंग आउट असेल, कुणाचं रिप्रेशन असेल, कुणाचं सप्रेशन असेल, आणि ह्याचं कॉम्बिनेशन असतं एक 4-5 ह्याचे ते ह्याला म्हणायचं सायकोलॉजिकल कॉन्स्टलेशन, सायकोलॉजिकल कॉन्स्टलेशन. आणि इट इज फिक्स इन 2.5 years, 2.5 वर्षात फिक्स होणं की तुमचं माइंड कसं फंक्शन करणार आहे, तुम्ही कुठले डिफरन्सेस वापरणार आहे. त्याच्यानंतर हे फक्त पुढं एक्सप्रेशन चेंज होत राहतं. लक्षात आलं. त्याच्यामुळं हे जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केलं तर पर्सनॅलिटी स्टडी करायला काय प्रॉब्लेम आहे का. मग ह्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन वेगळं येणार आहे का, सगळ्यांचं इंटरप्रिटेशन एकच येणार आहे. आणि प्रत्येक वेळेस ते तुम्हाला तुमचे प्रिज्युडिस दाखवणार आहे की तुम्ही काय विचार करताय, की हे विचार करता हा बरोबर आहे का. तर मग हे ह्याला एक्सप्लेनेशन काय आहे ते पण आहे. म्हणजे की आपले इमोशन्स ते पण आपल्याला दाखवतात. ज्यावेळेस आपल्याला समजेल की आपण कुठले डिफेन्स मेकॅनिझम वापरतोय त्यावेळेस आपल्याला आपल्या स्वतःचं माइंडफुल फंक्शनिंग समजतं की ह्या सिच्युएशन मी कसं वागतोय, मग हे योग्य आहे का,
कोणी सोशल ॲक्सेप्टेबल मॅच्युअर वापरतं काही इमॅच्युअर वापरतं. त्याच्यावर तुमच्या रिॲक्शन्स पण रिॲक्शन पॅटर्न पण चेंज होणार. कारण हे इट इज रिव्हर्सिबल म्हणून पण सांगितलं, रिव्हर पण होते. म्हणजे रिव्हर कलर आपल्याला तुम्ही चेंज पण करू शकता त्याच्यावर, म्हणजे कुठल्या जास्त प्रमाणात वापरायच्या, कुठल्या कमी प्रमाणात वापरायच्या डिफरन्सेस. पेशंट आहे जसं कधी इन्सिडेंट घडले आणि ते घडल्यानंतर तो पेशंट चिडचिड करतो, काही बोलले की लगेच राग येतो त्याला आणि तो स्वतः म्हणतो की मला हे करायचं नाही पण या प्रॉब्लेम होते. तर ते कोणत्या डिफरन्समध्ये येतं? पहिल्यांदा सपरेशन आल्यानंतर ॲक्टिंग आउट आलं आणि मग याला हँडल कसं करायचं ॲज अ फिजिशियन, म्हणजे कसं काढून घ्यायचं ते ओपन आपल्याला तयार आहे मग कसं काढून घ्यायचं ते संपूर्ण त्याला इंटेलेक्च्युअलायझेशन करायला लावायचं. जो इन्सिडन्स झालेला आहे तो इन्सिडन्स त्याला इंटेलेक्च्युअलायझेशन करायला लावायचं. म्हणजे की हा तो इन्सिडन्स झाला, त्यातलं इमोशन बाजूला काढून ॲज अ थर्ड पर्सन त्या गोष्टीचा तू विचार कर, म्हणजे की हे कसं आहे, कशामुळे होतं, काय होतं, त्याच्यावर त्या माणसाने काय करायला पाहिजे. तू वेगळा पर्सन आहेस आणि तुझ्याकडे सेम पेशंट म्हणून आला आहे, तर तू त्याला काय सल्ला द्यायची, त्याच्यावर काय विचार द्यायचे. असं जर लॉजिकल थिंकिंग करायला लावलं तर तो डिझॉल्व होणार आहे इंटेलेक्च्युअलायझेशन. आणि त्यानंतर आपली रेमेडी पण काम करणार आहे, रेमेडी पण त्याच्यावर देणार आहे. पण त्याला जर ते ॲक्सेप्ट नसेल तर, कारण इट इज इमॅच्युअर डिफरन्स मेकॅनिझम ॲक्टिंग आउट. त्याच्यामुळे त्याला ते तुम्हाला सायकोथेरपीमध्ये त्याला मला कॉग्निटिव्ह सायकोथेरपी दिली पाहिजे. नुसती बिहेवियरल सायकोथेरपी देऊन उपयोग नाही. बिहेवियरल सायकोथेरपी कधी देतो ज्यावेळेस पेशंटला आजार असतं किंवा त्याला समजतच नाही, नुसतं बिहेवियर आपण मॉडिफाय करतो. जर आवडलेलं असेल तर आपण कॉग्निटिव्ह सायकोथेरपी द्यायला प्रॉब्लेम नाही. आपण पेडॅट्रिकमध्ये बिहेवियरल सायकोथेरपी देतो. कॉग्निटिव्ह सायकोथेरपी म्हणजे त्याला विचार करायला लावणार, त्याचे इमोशन दाखवणार. हॅनिमन काय म्हणतो, वेल बी केस टेकिंग इज 50% प्युअर. म्हणजे काय केलेलं आहे त्याच्यात तुम्ही केस प्रॉपर घेतली, म्हणजे त्याची इमोशन्स सगळे त्याला अवेल करून दिले, त्याचे सबकॉन्शियस त्याला कॉन्शियसमध्ये आणून त्याला अवेलेबल करून दिले. आणि बरेच कॉन्फ्लिक्ट असते जे सबकॉन्शियसमध्ये असते ते कॉन्शियसमध्ये आले की डिझॉल्व होते. ज्यावेळेस पेशंटला माहीत होतं की हे माझा प्रॉब्लेम आहे, त्यावेळेस तो डिझॉल्व होतात आणि तो त्रास द्यायचा बंद होतो, त्याच्यातून पेशंट बाहेर होतो. त्याच्यामुळे हॅनिमन काय म्हणतो की वेल केस टेकिंग इज 50% प्युअर. तर हे सायकोलॉजिकल भाषेत तुमचे कॉन्फ्लिक्ट अवेअरनेस होतं, कॉन्फ्लिक्ट रिअलायझेशन होतं आणि ते रिसॉल्व्ह होतं. म्हणजे कन्व्हर्शन डिसऑर्डर्समध्ये हे आहे. कन्व्हर्शन डिसऑर्डर म्हणजे हिस्टेरिया, जे की हे पण डिफरन्स मेकॅनिझम आहे. कन्व्हर्शन डिसऑर्डर हिस्टेरिया म्हणजे की प्रायमरी गेन आणि सेकंडरी गेन. हिस्टेरिकल डिसऑर्डर्समध्ये कन्व्हर्शन डिसऑर्डर सायकोलॉजिकल भाषेत प्रायमरी गेन काय ते जे आहे ते बॉडीवर येतं, म्हणजे सोमॅटायझेशन होतं. आणि दुसरं सेकंडरी गेन काय होतं की त्याला तसं करते म्हणून कोण काय बोलत नाही. म्हणजे की तिला टेन्शन आली की दाखली नसते, मग काय करायचं, तिला टेन्शनच द्यायचं. टेन्शन आली की दाखली वस्तू म्हणजे टेन्शन बॉडीवर आलं, प्रायमरी गेन. आणि सेकंडरी गेन काय की नंतर कोण काय बोलतच नाही, तिला दुखवतच नाही, इट इज द सेकंडरी गेन. पण हेच तिला जर काय कॉन्फ्लिक्ट आहे हे जर माहीत होऊन दिलं ना हिस्टेरियामध्ये, तर ते डिसऑर्डर पूर्ण बरी होते, हिस्टेरिया पूर्ण बरा होतो. म्हणजे तुम्हाला रेमेडी द्यायची पण गरज लागते, कारण कॉन्फ्लिक्ट अवेअरनेस आहे, जे द्वंद्व आहे. कॉन्फ्लिक्ट म्हणजे द्वंद्व, हे करते काय करू, ह्याच्यात ज्या इमोशन्सच्या द्वंद्वात अडकलेला असतो ना पेशंट, त्याला म्हणायचं सायकोलॉजिकल कॉन्फ्लिक्ट. सगळ्या इमोशन्सचाच खेळ असतो, दुसरं काय असतं. फक्त ते प्रॉपरली अनालाइज केलं पाहिजे आणि ते पेशंटला अवेलेबल केलं. म्हणजे अशा कितीतरी डिसऑर्डर्स असतात, ज्या न्यूरोटिक डिसऑर्डर्स असतात किंवा फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स असतात, ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी वेळा नुसतं कॉन्फ्लिक्ट अवेअरनेस झालं ना तरी तो डिसीज बरा होतो. केस टेकिंगमध्येच जर प्रॉपर केस टेकिंग झालं व्यवस्थित लक्षात येते. त्याच्यामुळे पेशंटला ते सांगणं आणि अवेअर करून देणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. अजून ह्याच्यात काय तुम्हाला डिफिकल्टी लक्षात आलं, तुमच्यासाठी हे सगळं नवीन आहे, पण हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे केस प्रोसेसिंगला आणि केस अंडरस्टँडिंगला. कारण हे ज्यावेळेस माहिती होतं त्यावेळेस तुमचं केस टेकिंग पण बदलेल आणि केस अनालिसिस पण बदलेल. ह्या गोष्टी परत तुम्ही वाचल्या की तुम्हाला लक्षात येतं. ठीक आहे, ओके, थँक्यू. आता पुढच्या वेळेस पण दुसरं कोणतरी घेईल.